रोजी रात्रीचे 12 वाजता आय मीन 12:15 वाजता हे बघा मिनी मॅट कटिंग मॅट मिनी व्हर्जन त्याचं आणि हे खूप युजफुल आहे. काहीच अगर तुम्हाला तुमचे पैसे वेस्ट नाही करायचे असेल आणि करायचे नसेल तर तुम्ही स्वतः पण करू शकता. एक पेपर घ्यायचा, फोल्ड करायचा त्याला आणि मग त्याच्यावर पेननी ब्लॅक पेननी व्हाईटनरने आपल्याला असे लाईन खिचायचे. हे बघा लाईक दिस. अगर जर तुम्हाला समजलं नसेल कसं करायचं तर गुगलमध्ये जावा आणि सर्च करा कटिंग मॅट तर तुम्हाला येईल आणि ते कॉपी करून तुम्ही बनवू शकता. आणि मी बोलू तर परफेक्टसाठी तुम्हाला स्केलची यूज करायला लागेल. स्केलची यूज नाही केलं तर खूप घाण बनेल म्हणून हा आणि गाईज उद्या मी माझं सेटअप दाखवणार आहे, ऑर्गनाइज सेटअप. आणि गाईज उद्या मी बनवणार आहे ते स्पीकरचा व्हिडिओ. ते काय जणांना आय थिंक सो समजलं नसेल म्हणून मी बनवणार आहे. तर चला मी याला एकदा टेस्ट करून हॅक. तर काहीच ॲक्च्युली माझ्याकडं फोन स्टँड आहे पण आता ते रूममध्ये कोण आणणार आहे एवढं. तर मी उद्या तुम्हाला करून दाखवणार आहे. हे बघा कटर गरी. आणि गाईज मी बोलू तर हे खूप स्ट्रॉंग कटर आहे. आय मीन हे तुम्ही कशामध्ये पण यूज करू शकता. अगर जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर नका सांगू की काय बाहेर मला लागलेलं. मी बनवायची कोशिश करत होती, व्हिडिओ पण बनवत होती पण मला अचानक लागलं म्हणून दॅट्स वाय आय डिडंट पोस्ट इट. तर मी तुम्हाला आत्ताच प्रोसेस सांगतो. तुम्हाला पहिले घ्यायचं आहे ब्लेड आणि ना त्याच्यावर थोडंसं शार्प बनवायसाठी एक साईड कट करायची, एक साईड नाही करायची. हे पेपरसाठी, हे कार्डबोर्डसाठी. अगर तुम्हाला दोन्ही मिक्स काय पण यूज करायचं करू शकता पण कार्डबोर्डसाठी तुम्हाला हेच यूज करावं लागेल. हे पेपरसाठी आणि कार्डबोर्डसाठी, ठीक आहे. आणि मग डेकोरेशन पण करू शकता. मी जर नाही करायचं असेल तर बस एक पेपर घ्या, टेप नसेल तर ग्लूचा यूज करा. त्याला याचे साईजचे अकॉर्डिंग घ्यायचं, रोल करत जायचं, कट करायचं, ग्लू लावायचं आणि मग तयार आहे आपलं क्यूट चाट कटर. तुम्ही कसा पण व्हर्जन बनवू शकता. इट्स ऑन युअर डिपेंड. तर काही अशी स्टेशनरीची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. जर नाही सांगणार तरी मी अपलोड करणार आहे. आता दिवाळीपासून सॅटर्डेपासून माझा चॅलेंज स्टार्ट होणार आहे.